एनआयच्या मुख्य कार्यालयाबाहेर सुद्धा या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। तहव्वूर राणाला भारतामध्ये आणण्यात आलेला आहे। आत्ताची सर्वात मोठी आपण बातमी पाहतोय, एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। तहव्वूर राणाला भारतामध्ये आणण्यात आलेला आहे। आता एनआयच्या पथकाकडून अटकेची प्रक्रिया सुरू आहे, त्याची चौकशी आज केली जाणार आहे। सतीश ढगे आंतरराष्ट्रीय अभ्यासक आपल्यासोबत जोडलेले आहेत। आपण पाहतोय या ठिकाणी तहव्वूर राणाला भारतामध्ये आणण्यात आलेला आहे। एनआयच्या पथकानं या ठिकाणी त्याला आता भारतात आणलेला आहे। थोड्याच वेळात त्याला एनआयच्या कार्यालयामध्ये नेण्यात येणार आहे। त्या ठिकाणी तिथे चौकशी केली जाणार आहे। हो, नक्कीच नीलम, ही पुन्हा एक महत्त्वाची घटना, कारण लॉस एंजेलिसच्या डिटेन्शन सेंटरवरून तहव्वूर राणाला आता भारतामध्ये त्या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। स्पेशल प्लेननं त्या ठिकाणी आणलं आणि पालमच्या एअरफोर्स स्टेशनवर त्याला त्या ठिकाणी आणलं जाईल। इथून आता पुढचा जो महत्त्वाचा टप्पा असणार आहे, काही फॉर्मॅलिटीज, डॉक्युमेंट्सची फॉर्मॅलिटीज एनआयए हेडक्वार्टरमध्ये त्या ठिकाणी होईल। त्याचबरोबर मेडिकल एक्झामिनेशन तहव्वूर राणाचं त्या ठिकाणी होईल आणि त्याच्यानंतरचा सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे एनआयए कोर्ट समोर प्रत्यर्पण संधीच्या अनुसार या तहव्वूर राणाला आपण अमेरिकेतून आणलेलं आहे, त्या एनआयए कोर्ट समोर त्याला त्या ठिकाणी दाखल केल्या जाईल। एनआयएच्या वतीनं सिनियर लॉयर्स त्या ठिकाणी जे आहेत, ऍडव्होकेट मान ही आपली त्या ठिकाणी बाजू मांडतील, जे स्पेशल प्रोसिक्युटर त्या ठिकाणी आहेत। त्याचबरोबर एनआयएच्या वतीनं ऍडव्होकेट कृष्णन सुद्धा आपली बाजू त्या ठिकाणी मांडतील आणि कमीत कमी 1 महिन्याची कोठडी मिळावी असा प्रयत्न हा या वकिलांमार्फत त्या ठिकाणी केला जाईल आणि त्याच्यानंतर नक्कीच त्याच्या चौकशीमधून, इंटरोगेशन मधून जे नवीन धागे आपल्याला प्राप्त होतील त्याच्या अनुसार एनआयए पुढची कारवाई त्या ठिकाणी करत जाईल। सर्वात पहिल्यांदा एनआयए, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, जी भारतातली टॉपमोस्ट प्रीमियर अँटी टेररिस्ट एजन्सी आहे, त्यांनी त्यांचा ताबा घेतलेला आहे आणि ते कारवाई करतील। भविष्यामध्ये हा सगळा प्रकार मुंबईमध्ये झाल्यामुळे महाराष्ट्राचं एटीएस असो किंवा मुंबई पोलीस असो, ते सुद्धा तहव्वूर राणाची कोठडी मागण्याची शक्यता नाकारता येत नाही। पण आज घडीला तरी एनआयए हा सगळ्यात महत्त्वाचा प्लेअर आहे आणि त्याच्या अनुषंगानं आता त्यांची कोठडी मिळवण्यासाठी, या तहव्वूर राणाची कोठडी मिळवण्यासाठी त्यांचे येणाऱ्या काही काळामध्ये प्रयत्न असणार आहेत। जी, आजच याच्यावर त्याची चौकशी केली जाणार आहे का? त्या संदर्भात काय माहिती मिळते? माझ्या मते जे आहे, लवकरात लवकर एनआयए कोर्ट समोर त्या ठिकाणी प्रोड्यूस करण्याची, पेश करण्याचा प्रयत्न हा नक्कीच वकिलांचा असणार आहे, एनआयएचा त्या ठिकाणी असणार आहे आणि माझ्या मते म्हणजे येणाऱ्या 24 तासामध्ये ही सुनावणी त्यांच्या समोर होऊ शकेल। जी, नक्कीच। सुरक्षेच्या दृष्टीने काय वाटतं की ही समोरासमोर चौकशी होणार आहे का व्हीसी द्वारे चौकशी केली जाणार आहे? त्या संदर्भात काय माहिती मिळते? माझ्या मते या ठिकाणी जे आहे व्हीसी द्वारे म्हणजे व्हर्च्युअल मोड मधूनच चौकशी होण्याची शक्यता जास्त आहे, कारण हा तहव्वूर राणा हा अत्यंत महत्वाचा प्लेअर आहे भारतासाठी सुद्धा आणि त्याहून महत्वाचं, या तहव्वूर राणाच्या जबानीमधून खऱ्या अर्थानं पाकिस्तान असो, आयएसआय असो, पाकिस्तानचं लष्कर असो, त्याची पाळंमुळं कशी दहशतवादाशी जोडली गेलेली आहेत हे बाहेर येणार आहे। म्हणून आयएसआयचा, त्याचबरोबर पाकिस्तानच्या एलईटी म्हणजेच लष्कर-ए तैयबा या दहशतवादी संघटनेचा किंवा पाकिस्तानच्या आयएसआयचा प्रयत्न असणार आहे की कशा प्रकारे याचा काटा काढण्यात यावा, म्हणजे एक प्रकारे त्याला ठार मारण्यासाठी सुद्धा ते प्रयत्न करू शकतात। हे सगळं लक्षात घेऊन अत्यंत चोख अशा प्रकारची सुरक्षा व्यवस्था, कमांडोजची सुरक्षा व्यवस्था आणि त्याचबरोबर त्याला तिहार जेलमध्ये जे ठेवण्यात येईल तिथे सुद्धा जे आहे चोख सुरक्षा व्यवस्था आपल्याला पाहताना स्पष्टपणे दिसते आणि याच अनुषंगानं ऑनलाईन किंवा व्हर्च्युअल मोडमध्ये एनआयए कोर्ट समोर त्याची एक प्रकारे जी आहे जबानी घेण्याची किंवा त्याची जी आहे सगळी पेशी करण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये झालेला आपल्याला दिसेल। जी, नक्कीच। जसं आपण म्हणालेत की पाकिस्तानची संपूर्ण नजर आता या सगळ्या गोष्टीवरती असणार आहे। मात्र आपण जर पाहिलं ज्या ठिकाणी तहव्वूर राणाला ठेवण्यात येईल, दिल्लीत किंवा मुंबईमध्ये, तर त्या ठिकाणी तर सुरक्षा बंदोबस्त असेलच, मात्र संपूर्ण भारतावर सुद्धा आता पाकिस्तानची नजर असेल। संपूर्ण भारत सुद्धा आता या ठिकाणी, संपूर्ण भारतामध्ये सुद्धा आता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी वाढ करण्याची शक्यता वर्तवली जाते। हो, नक्कीच। म्हणजे जे मेट्रो सिटीज आहेत त्या मेट्रो सिटीज मध्ये मुख्यतः दिल्ली आहे, मुंबई आहे, या ठिकाणी तर जी आहे सुरक्षा व्यवस्था अपार्ट फ्रॉम ज्या ठिकाणी तहव्वूर राणाला ठेवण्यात आलेला आहे किंवा त्याचा जो मार्ग आहे त्या ठिकाणी तर असेल, पण ओव्हरऑल सुद्धा जे आहे माझ्या मते सुरक्षा व्यवस्था, त्याचबरोबर आपल्या इंटेलिजन्स एजन्सीज या आणखीन चोखपणे काम करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतील आणि मुळातच हा फक्त 1 दिवसाचा किंवा 1 महिन्याचा प्रश्न त्या ठिकाणी नाही। पाकिस्ताननं नेहमीच
एक प्रकारे जे आहे दहशतवादाला थारा देऊन सपोर्ट करून आमच्याच देशामधले जे आहेत काही जे असंतुष्ट एलिमेंट्स आहेत जे दहशतवादाला थारा देतात त्यांना फंडिंग करून त्यांना आर्म्स देऊन भारतामध्ये अशांतता मानवण्याचा प्रयत्न नेहमीच त्या ठिकाणी केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ते प्रयत्न करतील. या अनुषंगानं ही सुरक्षा व्यवस्था येणाऱ्या काळामध्ये सुद्धा चोख ठेवणं हे भारताच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी आवश्यक आहे आणि तशा प्रकारचे प्रयत्न केलेले आपल्याला दिसत आहेत. जी जी, धन्यवाद सतीशजी आपण दिलेल्या माहितीसाठी आणि केलेल्या विश्लेषणासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.